भाग 6. रक्तबंबाळ हात आणि एक अंधारलेली रात. ही घटना सुमारे 20 वर्षांपूर्वीची आहे. तेच गाव, भुताटकीचं. आणखी एक अविस्मरणीय संध्याकाळ आणि एक अशांत आत्मा. रात्र भरपूर झाली होती. आकाशात काळसर ढग जमा झालेले होते. मध्येच चंद्र अस्पष्ट दिसत होता. वातावरणात गूढ शांतता होती. रातकिड्यांचे किरकिणेही असह्य वाटत होते. मध्येच कोल्ह्याची कोल्हेकुई अंगावर शहारे आणत होती. किशोर एक साधा पण संवेदनशील तरुण होता. वय जेमतेम 20 ते 22 वर्षे. गावातील एका छोट्याशा कामानंतर आपल्या लुनावरून घरी निघाला होता. गावाकडचा रस्ता सुनसान होता. झाडीतून येणाऱ्या वाऱ्याचा आवाज कानात घुमत होता. आज उशीर झाला. आई वाट बघत असेल. त्याने आपल्याशीच बोलत लुनाची गती वाढवली. पण जसं तो मुख्य चौकाच्या पुढे आला त्याच्या समोर एक वेडसर गर्दी दिसली. काही जण किंचाळत होते, काही जण जमिनीवर काहीतरी झाकत होते. किशोरने गाडी बाजूला लावली आणि धावतच गर्दीकडे गेला. समोरचं दृश्य असह्य होतं. एका सायकलस्वाराचा अपघात झाला होता. एक मोठा ट्रक थेट त्याच्यावरून गेला होता. शरीर रक्तात न्हालेलं होतं त्याचं. अगदी भयानक दृश्य होतं ते. पण सर्वात भयावह गोष्ट म्हणजे त्या मृत व्यक्तीचा हात शरीरापासून वेगळा झाला होता आणि काही फुटांवर फेकला गेला होता. त्याची बोटं वाकडी तिकडी झालेली होती. किशोरच्या अंगावर काटा आला. डोळे फिरू लागले. तो काही वेळ तिथेच बसून राहिला. त्याने पहिल्यांदाच एवढा भीषण अपघात पाहिला होता. तो सायकलवाला आणि त्याचा तो रक्तबंबाळ हात त्याच्या नजरेसमोर सारखा घुमत होता. बघवत नाही, अजिबात बघवत नाही. कदाचित मी वेळेवर आलो असतो तर कदाचित मी त्या सायकलवाल्याला वाचवलं असतं. त्याच्या ओठांवर शब्द आले. उगाचच त्याला हुरहुर वाटत होती. ह्या विचारातच तो आपली लुना चालवू लागला. चालवता चालवता मध्येच तो थांबला. एक म्हातारा तिथून जात होता. त्याला असं रस्त्याच्या मधोमध तेही उदास थांबलेलं पाहून त्याने विचारलं, काय झालं पोरा? असा का थांबलास अगदी रस्त्याच्या मधोमध? आणि तू फार घाबरलेला दिसतोयस. बघ, तुला खूप घाम फुटलाय. तो माणूस अगदी आपुलकीने विचारपूस करतोय म्हणून किशोरला राहावलं नाही. त्याने स्वतःला सावरलं आणि कसंबसं उभं राहत सांगितलं, खूप वाईट अपघात झाला हो. त्या अपघातात बिचारा तो सायकलवाला जागीच ठार झाला. अपघात एवढा भीषण होता की त्याचा हातच त्याच्या शरीरापासून वेगळा झाला. म्हातारा काही क्षण शांत राहिला. मग हळूच आपला हात पुढे करत म्हणाला. त्याचा तो हात असा दिसत होता का? किशोरने त्याचा हात पाहिला. अगदी तसाच. तीच वाकडी तिकडी बोटे, तोच रक्तबंबाळ हात. क्षणात त्याचा चेहरा पांढरा फटक झाला. काय बोलावं आणि काय नको त्याला काही सुचत नव्हतं. तो आता घामाने चिंब भिजलेला होता. हात? हो, अगदी असाच. असं घाबरत घाबरतच तो म्हणाला. पुढे तो काहीही न बोलता पटकन आपल्या लुनावर बसला आणि वेड्यासारखा लुनाला पळवू लागला. पण त्याच्या मनात तोच तुटका हात रक्तबंबाळ झालेला आठवू लागला आणि त्या म्हाताऱ्याचा शून्यात पाहणारा चेहरा डोळ्यांसमोर फिरू लागला. तो वेगात लुना चालवत होता. आता तो खूप दमला होता. त्याच्या अंगात अवसानच उरलं नव्हतं. त्याला वाटलं तो बराच दूरपर्यंत आलाय. मग त्याने मागे वळून पाहिलं. त्याला दूरवर तो म्हातारा दिसलाच नाही. त्याचा जीव भांड्यात पडला. काही अंतरावर एक पानटपरी लागली. त्याने ठरवलं की थोडा वेळ विश्रांती घेऊ म्हणून तो पानटपरीजवळ थांबला. त्याला हाताला बराच घाम फुटला होता. छातीची धडधड अजूनही कमी झालेली नव्हती. त्याला एवढं घामेघूम आणि घाबरलेलं पाहून दुकानातील इसम म्हणाला, अरे साहेब, काय झालं? चेहरा एवढा फिक्कट पडलाय तुमचा. सगळं ठीक आहे ना? काही हवे असेल तर सांगा. किशोरने हिंमत केली
आणि एक एक करून त्याला सांगितलं. एक भीषण अपघात, एक सायकलस्वाराचा जागीच मृत्यू आणि त्याचा तुटून पडलेला रक्तबंबाळ हात आणि तो म्हातारा आणि त्याने दाखवलेला तोच रक्तबंबाळ हात. त्या पानवाल्याने शांतपणे त्याचं सगळं ऐकून घेतलं आणि त्यानेही हसत हात पुढे केला आणि किशोरला आपला हात दाखवत म्हणाला, असा होता का तो रक्तबंबाळ हात? किशोर एक क्षण थांबला. त्यानं पाहिलं, पुन्हा तोच रक्तबंबाळ हात. आताच त्याचा श्वास कोंडायला लागला. हा काय प्रकार आहे? तो मनात विचार करू लागला. विचार करत करतच तो परत लुनावर बसला. त्याची बोबडीच वळली. त्याला कळेना की हा भास आहे की सत्य. रस्ता ओळखीचा होता, पण त्याला तोच रस्ता आता परका वाटू लागला होता. कसंबसं करत तो आपल्या लुनावरून आपल्या घराच्या रस्त्याला लागला. शेवटी तो घराच्या जवळ पोचला. त्याच्या आईने दार उघडलं. एवढं उशिरा आलेलं पाहून विचारलं, एवढा उशीर का झाला? आणि चेहरा एवढा फिक्कट झालाय तुझा? काहीतरी बोल ना बाबा. जीव टांगणीला लागलाय माझा. आईला पाहताच किशोरच्या जीवात जीव आला. तो आईला म्हणाला, आई, माझ्यासोबत एका पाठोपाठ एक खूप विचित्र गोष्टी घडल्या आज. एक भीषण अपघात झाला. एका सायकलवाल्याचा जागीच मृत्यू झाला आणि त्याचा तुटलेला हात रक्तात न्हालेला होता आणि तोच हात मला त्या म्हाताराने आणि त्या पानटपरीवाल्याने दाखवला. आई, मला कळत नाही आहे, हे खरंच माझ्यासोबत घडलं आहे की हा भास आहे माझा? आईने क्षणभर शांत राहून विचारलं, तो रक्तबंबाळ हात असा होता का? तिने हळूच आपला हात पुढे करत विचारलं. तोच तोच हात होता तो. आता मात्र किशोरला कळून चुकलं की तो फार मोठ्या जाळ्यात अडकला आहे, जिथून कदाचित तो बाहेर पडणार नाही. किशोर जोरात किंचाळला. एकदम मागे पडला. मागे पडल्यामुळे डोक्यावर मार लागला आणि तो तिथेच बेशुद्ध झाला. सकाळ उजाडलं. घराचं दार उघडंच होतं. आई नुकतीच मामाच्या घरी राहून परतलेली होती. ती घरात येते. किशोर जमिनीवर बेशुद्ध पडलेला होता. ती घाबरली. मग तिने थोडं पाणी घेतलं आणि त्याच्या तोंडावर शिंपडलं. पाणी शिंपडल्यावर तो हळूहळू शुद्धीत आला. आई, तू तू काल घरी होतीस ना? नाही रे, मी मामाकडे गेले होते. शेजारच्या काकूंना सांगून गेले होते, तू आलास की माझ्याबद्दल कळवायला. पण तुझ्यासोबत काय झालं होतं बाळ? तू बेशुद्ध होतास. नेमकं काय झालं मला सांग. किशोर थरथर कापू लागला. त्याचे डोळे विस्फारलेले होते. त्याने सगळं सांगितलं. अपघात, रक्तबंबाळ हात, ते दोघे आणि शेवटी आईचा हात. त्याचं बोलणं ऐकून आईची घाबरगुंडी उडाली. त्या दिवसापासून किशोर आजारी पडला. त्याची अवस्था पाहून आईचं काळीज धडधडत होतं. ती काही न बोलता त्याला जवळच्या गावात असलेल्या साधूबाबांकडे घेऊन गेली. साधूबाबांनी एक जुनं तांत्रिक पुस्तक चाळलं. एक मंत्र पुटपुटला आणि म्हणाले, हा मृत आत्मा शांती शोधतो आहे, ज्याला शेवटची मदत मिळाली नाही. तो अशा रूपात समोर येतो. तू त्याला पाहिलंस म्हणून त्याने तुझ्याशी संपर्क साधला, पण त्याचं रूप आता प्रत्येकात भासू लागलं आहे. त्याचा हात तुझ्या स्मरणात रुजला आहे. काय करू बाबा? आई भीतीने विचारते. याला 15 दिवसांपर्यंत विशिष्ट तोडगे, धूप आणि मंत्र करावे लागतील. एका रात्री हवन करावं लागेल त्या मृत व्यक्तीसाठी. तो हात जो तू पुन्हा पुन्हा पाहिलास त्याला एका चांदीच्या तबकात तांदळावर ठेव आणि त्यावर मी सांगतो तो मंत्र उच्चार आणि लक्षात ठेव, तो हात भास नाही तर आवाहन आहे. त्या रात्री आईने सर्व विधी केले. किशोरने त्या हाताचं चित्र मनात जपत मंत्र उच्चारले. तो हळूहळू पूर्ववत झाला. पण शेवटी एक क्षण आला. खिडकीबाहेर एक सावली उभी होती, शांत, स्थिर, आणि तिचा एकच हात दिसत होता, तोच रक्तबंबाळ हात.
किशोरने डोळे मिटले. आता प्रश्न इतकाच होता, त्या आत्म्याने शांतता मिळवली होती का, की कोणाच्या तरी दुसऱ्याच मनात तो रक्तबंबाळ हात उमटणार होता?